श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर हे मी काय बनवलेलं आहे व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. आपल्या सगळ्या महिलांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, स्पेशली हिवाळ्यासाठी. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. सकाळी सकाळी हे पिल्लू आलं होतं आणि ह्याला पूजा करायला आणि न बोलता येणारे मंत्र म्हणायला खूप आवडतं. तर ह्यांची पूजा चालू होती, नेमकाच तो आला तर त्यांचं चालू आहे. आणि सकाळी सकाळी मी अशी छान तयार झाले होते आणि हा खूप दिवस म्हणजे मला आठवतही नाही त्यांनी कधी हा ड्रेस मला आणला होता. आणि मला तेव्हा इतका आवडला नाही, पण आज घातला आणि छान वाटला. म्हटलं चला डेली यूजसाठी होऊन जाईल. तर तोच आज मी घातला होता. आणि त्यानंतर खूप दिवसात आहे ना, माझा कपाटाचा हा कप्पा आवरायचा राहिला होता. म्हणजे काय झालं होतं की साड्या आणि ड्रेस त्यामध्ये मिक्स झाले होते. सकाळची सगळी कामं आवरून झाल्यानंतर ना सगळ्यात अगोदर तर मी म्हटलं चला आता हेच करून घेऊयात. कारण म्हटलं चला आता मुलांना सुट्टी लागलेली आहे, तर कधी नवऱ्याच्या मनात आलं आणि नेलच फिरायला तर आपली तयारी असलेली बरी. मग मी ड्रेस साड्या जे एकत्र झालं होतं ना सगळं, तर ते व्यवस्थित केलं. तर तो कप्पा ना मला खरं तर खूप छान आवरायचा आहे. पण पाहू, त्याच्यासाठी मला ऑर्गनायझर पण मागवायचे आहेत, पण नंतर मी ते करणार आहे. तर मग बऱ्यापैकी मी साड्या आणि ड्रेस सगळं वेगळं केलं. आणि मग काही खूप दिवसाचं एक काम झालं. अजून एक काम पडलं होतं, ते म्हणजे हे की जिथे मी आवरते ना सकाळचं, म्हणजे थोडक्यात ड्रेसिंग टेबल नाही येतो, कपाट आहे, त्याचाच आरसा आहे, त्याच्या खाली छोटासा कप्पा आहे. तर त्यात मी असे ऑर्गनायझर मागवलेले आहेत आणि त्याच्यात सगळं सामान मी रोजचं जे मेकअपचं वगैरे असतं किंवा काही छोट्या मोठ्या पिना, क्लिप्स किंवा मग कानातले वगैरे. खरं सांगायचं ना, अशा गोष्टी अस्ताव्यस्त झाल्या ना मला लय राग येतो. पण आता काय करणार, कारण आपण एकटेच घरात नसतो ना, सगळे असतात. आणि ह्या लई रागाचं काय करावं मला काही कळत नाही. आणि हिवाळ्यासाठी स्पेशल मी स्किन केअर करण्यासाठी ही घरीच क्रीम बनवते. याचा फुल लॉंग व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तो नक्की जाऊन पहा.